या हल्ल्याच्या संदर्भात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी देखील माहिती दिली आहे, जाणून घेऊया। आज सकाळी 5:30 वाजता उरी सेक्टरमध्ये जम्मू काश्मीर मधल्या आपल्या मिलिटरी बेसवर टेररिस्टचा हल्ला झाला आणि हा हल्ला रिअर सेक्टरमध्ये जिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्स होतात तिथे हल्ला झाला आणि फायरिंगमुळे तिथल्या टेंट्सना आणि दोन्ही इमारतींना आग लागली। दुर्दैवाने आपले 17 जवान शहीद झाले आणि आगीमुळे अजून जास्त त्याचं नुकसान झालं। त्यांचे 4 टेररिस्ट मारले गेलेत आणि 8:30 वाजेनंतर फायरिंगचा कुठलाही आवाज नाही। तर अंदाज हाच आहे की जेवढे टेररिस्ट आले होते ते सगळे मारले गेलेले आहेत आणि आर्मी चीफ दलबीर सिंग निघालेले आहेत काश्मीरला। पर्रिकर साहेब निघतायत, मी पण निघालेलो आहे। मी इकडे नाशिकला आलेलो होतो आणि ते सगळे दौरे कॅन्सल करून पुढे आम्ही निघालेलो आहोत। पण हा जो दहशतवादी हल्ला केलेला आहे, दहशतवादी पाकिस्तानचे आहेत असं कळतंय, तुमच्याकडे काय माहिती? पाकिस्तान पुरस्कृतच हल्ला आहे आणि ही बाब अतिशय गंभीरपणे घेतली जाईल असंही पाकिस्तानची सगळ्या चर्चा आम्ही बंद केलेल्या आहेत। आणि पाकिस्तानने जेव्हा चर्चेचं आमंत्रण दिलं तर त्यांना स्पष्ट करण्यात आलं की आता जर कधी चर्चा होईल तर क्रॉस बॉर्डर टेररिझम मध्ये होईल। आता चर्चा होईल तर पीओके आणि बलुचिस्तानवर होईल आणि इव्हन युनो मध्ये सुद्धा ही बलुचिस्तानचा मुद्दा, पीओकेचा मुद्दा आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम वर आम्ही बोललो। आणि मीही मागच्या आठवड्यात लंडनला असताना युनोच्या समिटमध्ये सगळ्या डिफेन्स मिनिस्टर्सना तेच सांगितलं की टेररिझम हा ग्लोबल फेनॉमेना आहे, हा कुठल्या एका देशाची सीमित नाही आहे आणि आमचे शेजारी राष्ट्र तिथं दे आर हार्बरिंग टेररिस्ट आणि क्रॉस बॉर्डर टेररिझमला ते प्रोत्साहन देत आहेत आणि त्याच्यामुळे अशा राष्ट्राला आयसोलेट करणं आणि अशा राष्ट्राला कडक संदेश देणं हे इंटरनॅशनल कम्युनिटीवर अवलंबून आहे। ते त्यांनी करायला पाहिजे जर कधी टेररिझम हा ग्लोबल फेनॉमेनाच्या माध्यमातून आपल्याला त्याला जर तोंड द्यायचं असेल तर। आणि म्हणून आता इनफ इज इनफ, पाकिस्तानला त्या पद्धतीचा विचार हा करावाच लागणार आहे। आता यानंतर प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे भारत सरकारचा? काय कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल? हाय लेवल ताबडतोब मीटिंग आता दिल्लीत होणार आहे आणि त्याच्यात निश्चितच निर्णय घेतला जाईल।